नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 8वी विषय गणित दुसरं प्रकरण समांतर रेषा व छेदिका हे पाहणार आहोत। तर बघूया पहिल्यांदा समांतर रेषा म्हणजे काय। इथं रेषा एल व रेषा एम आपल्याला आकृती काढून दाखवलेली आहे। या समांतर रेषा आहेत, म्हणजे याची व्याख्या आहे एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। आता या रेषा एकाच प्रतलात आहेत, परंतु ह्या एकमेकींना छेदत नाहीत। दोन समांतर रेषांमधलं अंतर हे तुम्ही कुठेही मोजलं तरी ते समान असतं, सारखंच असतं, आणि म्हणून त्या रेषा कितीही वाढवल्या तरीही त्या एकमेकांना छेदत नाहीत। त्यांचं अंतर समान असल्यामुळं ते शेवटपर्यंत अंतर समान असतं आणि त्या एकमेकांना छेदत नाहीत। मग अशा एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। आता इथं रेषा एल समांतर रेषा एम आहे। रेषा एल व रेषा एम या समांतर रेषा आहेत। आता हे लिहिताना कसं लिहितात तर इथे लिहून दाखवलंय बघा, रेषा एल समांतर रेषा एम असे लिहितात। म्हणजे इथं ह्या दोन उभ्या रेघा आपल्याला दाखवाव्या लागतात, समांतर, त्या रेषा समांतर आहेत म्हणून। वाचताना मात्र समांतर वाचायचं, रेषा एल समांतर रेषा एम असं वाचायचं आहे आणि लिहिताना याप्रमाणे लिहायचं आहे। आता पुढचं बघूया, छेदिका। इथं रेषा एम आणि रेषा एन या दोन रेषा दाखवलेल्या आहेत आणि रेषा एल ही त्यांना छेदते। रेषा एमला ती बिंदू ए मध्ये छेदते आणि रेषा एनला बिंदू बी मध्ये छेदते। म्हणजे रेषा एल ही रेषा एम आणि रेषा एन या दोघांची छेदिका आहे। तर छेदिका म्हणजे काय की जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना भिन्न दोन बिंदूत छेदत असेल, दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन समांतर रेषांची छेदिका म्हणतात। इथे व्याख्या दिलेली आहे, जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणतात। म्हणजे इथं रेषा एल ही रेषा एम आणि रेषा एन या दोन रेषांची छेदिका आहे, कारण रेषा एल ही या दोन रेषांना म्हणजे रेषा एम आणि रेषा एनला बिंदू ए आणि बी या दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते। आता या छेदिकेमुळे या ठिकाणी काही कोन तयार होतात। आता इथं बघा किती कोन तयार झाले। आता आपल्याला पुढचा भाग घ्यायचा आहे, छेदिकेमुळे होणारे कोन। आता इथं ही रेषा एटी ही छेदिका आहे, कारण ती बिंदू एम आणि एन मध्ये या दोन रेषांना छेदते। म्हणजे रेषा पी क्यू आणि रेषा आर एस या दोन रेषांना एम आणि एन मध्ये रेषा एटी छेदते। आता इथं किती कोन तयार होतात बघा, इथं एम बिंदूजवळ 4 कोन तयार होतात, 1 2 3 4। ह्या एम बिंदूजवळ 4 कोन तयार होतात आणि एन बिंदूजवळ सुद्धा 4 कोन तयार होतात, 1 2 3 4। म्हणजे हे 4 आणि हे 4 म्हणजे एकूण 8 कोन त्या ठिकाणी तयार होतात। म्हणजे जर एखादी रेषा दोन रेषांना भिन्न बिंदूत छेदत असेल तर तिला छेदिका म्हणतात आणि त्या छेदिकेमुळे त्या दोन रेषांना त्या ठिकाणी छेदल्यामुळे त्या छेदनबिंदूजवळ 4 कोन तयार होतात। म्हणजे एकूण 8 कोन या ठिकाणी तयार होत असतात। त्या 8 कोनांमध्ये म्हणजे कुठलाही कोन तुम्ही घेतला तर प्रत्येक कोनाची एक भुजा ही छेदिकेवर असते। आता ए एम ओ आपण घेतला तर ए एम ओ याची ए एम ही भुजा किंवा बाजू आपण त्याला म्हणतो, ही बाजू छेदिकेवर आहे आणि दुसरी बाजू जी आहे ती दोनपैकी एका रेषेवर असते। म्हणजे या ठिकाणी ए एम क्यू ए एम क्यू याची ए एम ही बाजू छेदिकेवर आहे आणि एम क्यू ही बाजू त्या दोनपैकी एका रेषेवर आहे।
तर या ठिकाणी हे जे 8 कोन तयार होतात, या 8 कोनांचा उपयोग करून त्या ठिकाणी काही कोनांच्या जोड्या त्या ठिकाणी तयार होत असतात. आता या कोनांच्या जोड्या ज्या तयार होतात त्यांना वेगवेगळी नावं आहे. त्यातलं पहिलं आहे संगत कोन. आता संगत कोन म्हणजे काय, की ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात. म्हणजे कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी संगत कोनांची असते. आता बघूया आपण संगत कोन नेमके कसे तयार होतात. संगत कोन, आता या ठिकाणी मी आकृती काढलेली आहे. रेषा PQ आणि रेषा RS ह्या 2 रेषा आहेत आणि रेषा AT पुस्तकातलीच आकृती काढली आहे मुद्दाम. रेषा AT ही छेदिका आहे, कारण ही रेषा PQला बिंदू M मध्ये आणि RSला बिंदू N मध्ये छेदते. म्हणजे रेषा PQला बिंदू M मध्ये आणि रेषा RSला बिंदू N मध्ये छेदते. आता इथं हे 8 कोन जे तयार झालेले आहेत त्यातल्या आपल्याला पहिला कोनांच्या जोड्यांचा प्रकार जो घ्यायचा आहे तो संगत कोन आहे. आता संगत कोन मगाशी आपण व्याख्या बघितली की आता इथे आपण संगत कोनांच्या जोड्या आधी लिहून घेऊया. इथे मी समान किंवा सारखे रंग जे आहेत त्या सारख्या रंगांनी मी संगत कोनांच्या जोड्या दाखवलेल्या आहेत. म्हणजे इथं सारखा रंग आहे बघा. म्हणजे पहिली जोडी जी आहे ती AMQ, कोन AMQ व कोन MNS. इथे समान रंगाने दाखवलेली आहे. AMQ व MNS ही एक जोडी या ठिकाणी तयार होते. आता दुसरी जोडी आपण ह्या हिरव्या रंगाने मी दाखवलेली बघा. हे छेदिकेच्या एकाच बाजूच्या जोड्या आपण घेतोय आधी. आता हा जो कोन आहे याला Q पासून सुरुवात करा. QMN, कोन QMN व कोन हा कोन तयार होतो इथं SNT. आता हे छेदिकेच्या उजव्या बाजूचे आपण कोन घेतले. छेदिकेच्या उजव्या बाजूला 2 जोड्या तयार होतात. तसेच छेदिकेच्या डाव्या बाजूला किंवा एका बाजूला आपण म्हणूया 2 जोड्या तयार होतात. आता पुढची इथं डावी आणि उजवी बाजू आहे म्हणून मी डावी आणि उजवी बाजू तुम्हाला सांगितलं आहे. परंतु जर छेदिकेची दिशा जर बदलली तर वरती आणि खालतीसुद्धा याप्रमाणे येऊ शकतं. म्हणून छेदिकेच्या एका बाजूच्या ह्या 2 जोड्या आणि छेदिकेच्या दुसऱ्या बाजूच्या 2 जोड्या अशा एकूण 4 जोड्या त्या ठिकाणी तयार होतात. आता इथं बघा मी ह्या जांभळ्या रंगाने दाखवलेली आहे. ही तिसरी जोडी आहे. कोन AMP व कोन AMP. आता ही येणार, हे समान रंग आहेत. MNR, कोन MNR आणि चौथी जोडी PMN. RNT. RNT, PMN समान रंग फक्त बघा आणि RNT. याप्रमाणे संगत कोनांच्या 4 जोड्या तयार होत असतात. आता इथे समान रंगाने मी तुम्हाला समजण्यासाठी दाखवलेलं आहे आणि लक्षात ठेवा. आता व्याख्येवरून आपण समजून घेऊया. आता ही आपण जोडी घेतली तर व्याख्या काय आहे की ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा, आता AMQ ही भुजा झाली छेदिकेवरची आणि पुढचा आहे MNS ही MN म्हणजे MN आणि AM या ज्या बाजू आहेत या छेदिकेवरच्या आहेत. ती एकच दिशा दर्शवतात. म्हणजे वरच्या बाजूला ह्या ठिकाणी बघा ही एकच दिशा त्या ठिकाणी दर्शवतात. आणि छेदिकेवर नसलेल्या ज्या भुजा आहेत किंवा बाजू आहेत, आता छेदिकेवर नसलेल्या बाजू कोणत्या आहेत तर MQ
आणि NS या छेदिकेच्या एकाच बाजूला असतात. म्हणजे ह्या दोन्ही रेषा किंवा दोन्ही बाजू ह्या एकाच बाजूला आहेत. म्हणजे छेदिकेच्या या बाजूला आहेत. म्हणजे छेदिकेवर असलेल्या भुजा ह्या एकच दिशा दर्शवतात आणि छेदिकेवर नसलेल्या त्या कोनांच्या बाजू ज्या आहेत त्या छेदिकेच्या एकाच बाजूला असतात. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी संगत कोनांच्या 4 जोड्या तयार होत असतात. आता तुमच्या एकदा त्या जोड्या कशा तयार होतात हे लक्षात आलं की तुम्हाला आकृती कशीही असली तरी तुम्हाला त्या जोड्या सहज ओळखता येतात. किंवा सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी कोनांची दिशा एकच आहे बघा. म्हणजे छेदिकेच्या एकाच बाजूच्या जोड्या घ्यायच्या पहिल्यांदा आणि ही जी रेषा आहे, ह्या 2 रेषा ज्या आहेत या रेषेच्या वरचा कोन, इथे सुद्धा या रेषेचा वरचा कोन ही एक जोडी, रेषेचा खालचा कोन आणि या रेषेच्या खालचा कोन ही एक जोडी, अशा 2 जोड्या. त्याच पद्धतीने इकडे रेषेच्या वरचे ही एक जोडी आणि रेषेच्या खालचे म्हणजे गुलाबी रंगाने दाखवलेलं ही एक जोडी, अशा 4 जोड्या संगत कोनांच्या तयार होत असतात. संगत कोनांच्या 4 जोड्या तयार होतात. आंतरकोन बघूया. रेषा PQ आणि रेषा RS ह्या 2 दिलेल्या रेषा आहेत आणि रेषा AT ही या 2 रेषांची छेदिका आहे आणि ही छेदिका रेषा PQला बिंदू M मध्ये आणि रेषा RSला बिंदू N मध्ये छेदते. आता या ठिकाणी आंतरकोनांच्या जोड्या आपण बघतोय. तर आंतरकोन म्हणजे काय की ज्या जोडीतील कोन हे दिलेल्या 2 रेषांच्या आतल्या बाजूला असतात. म्हणजे हे आतल्या बाजूला आहेत. इथं मी समान रंगाने दाखवले बघा. हे 2 कोन आंतरकोन आहेत आणि हे 2 कोन आंतरकोन आहेत. म्हणजे ही एक जोडी आहे आणि ही एक जोडी आहे. तर दिलेल्या रेषांच्या आतील बाजूस असतात आणि छेदिकेच्या एकाच बाजूला असतात. आता ही छेदिका आहे, त्याच्या एकाच बाजूला हे कोन आहेत. म्हणजे हे आंतरकोनांची जोडी आहे. ही एक जोडी आहे आणि ही एक जोडी आहे. आता लिहूया आपण पहिली जोडी. कोन हा कोन आपल्याला घ्यायचा आहे, हा म्हणजे QMN. कोन QMN व कोन हा कोन MNS. आणि ही झाली छेदिकेच्या एका बाजूची. म्हणजे इथं ह्या 2 रेषांच्या आतील बाजूस असतात आणि छेदिकेच्या एकाच बाजूला असणारी एक जोडी आणि छेदिकेच्या दुसऱ्या बाजूला असणारी एक जोडी असते. आता ही दुसरी जोडी आपण लिहूया. PMN व कोन RNM घ्या किंवा M पासून सुरुवात केली तरी चालतंय. MNR. ह्या आंतरकोनांच्या 2 जोड्या तयार होतात. संगत कोनांच्या 4 जोड्या तयार होतात. आंतरकोनांच्या 2 जोड्या तयार होतात. आता पुढचा आपल्याला घ्यायचा आहे व्युत्क्रम कोन. आता व्युत्क्रम कोनांमध्ये 2 प्रकार आहेत. एक आंतरव्युत्क्रम कोन आणि एक बाह्य व्युत्क्रम कोन. आता व्युत्क्रम कोन म्हणजे नेमकं काय ते आधी बघूया आपण. व्युत्क्रम कोन म्हणजे ज्या जोडीतील कोन हे छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. म्हणजे एक या बाजूला तर एक या बाजूला, छेदिकेच्या या बाजूला एक या बाजूला, विरुद्ध बाजूला असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा म्हणजे या छेदिकेवरती असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात. त्यांना व्युत्क्रम कोन असं म्हणतात. आता आपण आंतरव्युत्क्रम कोन घेऊया. हे आंतरव्युत्क्रम कोन आहेत कारण हे आतल्या बाजूला तयार झालेले आहेत. या 2 रेषांच्या आतल्या बाजूला तयार झालेले आहेत. आणि व्युत्क्रम कोन म्हणजे काय आपण बघितलं की छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. एक या बाजूला असतो तर एक दुसऱ्या बाजूला असतो. आता आपण ही जोडी लिहूया आधी. मी रेड कलरने इथं
लाल कलरने इथं खुणा केलेल्या आहेत बघा. हा एक कोन आणि हा एक कोन, हे आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी आहे. QMN, कोन QMN व कोन MNR. QMN व कोन MNR हे छेदिकेच्या विरुद्ध बाजूंचे कोन आहे. एक या बाजूचा आणि एक या बाजूचा. आणि त्यांची दिशा आपण बघितलं की आता MN इथं आता MN ही दिशा आहे. QMN आणि RNM हे विरुद्ध दिशा दर्शवतात. म्हणजे हा कोन इकडून इकडे तयार झालेला आहे. म्हणून हे दोन कोन व्युत्क्रम कोन आहेत आणि हे आंतरव्युत्क्रम कोन आहेत. आता दुसरी जोडी ही PMN, कोन PMN व कोन ही जोडी MNS. PMN आणि MNS हे ग्रीन कलरने दाखवलेली जी जोडी आहे ही एक आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी आहे. म्हणजे आंतरव्युत्क्रम कोनांच्या दोन जोड्या तयार होतात. आता इथं आपल्याला लिहायचं राहिलं आहे, हे लक्षात ठेवा कारण हे गाळलेल्या जागांमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आंतरकोनांच्या दोन जोड्या तयार होतात. आता त्या आंतरव्युत्क्रम कोनांच्या सुद्धा दोन जोड्या तयार होतात. आंतरव्युत्क्रम कोनांच्या दोन जोड्या तयार होतात. आता पुढचं आपण बघूया बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. बाह्य व्युत्क्रम कोन इथं मी आकृतीमध्ये दाखवलेले आहेत. आता हे सुद्धा छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. एक या बाजूला तर एक या बाजूला. बघा इथं ग्रीन कलरने मी दाखवलेले आहेत. फक्त हे या ज्या दोन रेषा आहेत या दोन रेषांच्या बाहेरच्या बाजूला असतात म्हणून त्यांना बाह्य व्युत्क्रम कोन म्हणतात. आणि मगाशी आपण जे बघितलं आंतरव्युत्क्रम कोन, ह्या दोन रेषांच्या आतल्या बाजूला ते असतात म्हणून त्यांना आंतरव्युत्क्रम कोन म्हणतात. आता ह्या बाह्य व्युत्क्रम कोनांची नावं आपण आधी लिहून घेऊया. ह्या जोड्या लिहूया. आता ह्या ग्रीन कलरचा जो आहे ती जोडी आपण आधी लिहूया. AMQ, कोन AMQ व कोन हा कोन RNT. दुसरी जोडी AMP आणि हा कोन SNT. हे बाह्य व्युत्क्रम कोन तयार होतात. बाह्य व्युत्क्रम कोनांच्या सुद्धा दोन जोड्या तयार होतात. आता आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे जे या दोन रेषांच्या आतल्या बाजूला तयार होतात आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. त्यांची दिशासुद्धा विरुद्ध असते. आता बघा हा हिरवा हा वरच्या बाजूला इकडं हा कोन आहे, हा इकडं खालच्या बाजूला आहे. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी हे व्युत्क्रम कोन तयार होत असतात. आणि बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजे या दोन रेषांच्या बाहेरच्या बाजूला असतात. म्हणजे तुम्हाला केव्हाही जोड्या लिहायच्या असतील तर ते लक्षात येईल. म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोनांच्या सुद्धा दोन जोड्या तयार होतात. दोन जोड्या तयार होतात.
आता आपण सराव